पत्रकार संवाद यात्रेचे येत्या 19 ऑगस्टला रायगडमध्ये भव्य स्वागत। खालापूर तालुक्यात जिल्ह्यातर्फे स्वागत व पनवेल येथे पत्रकार परिषद। 20 ऑगस्टला मंत्रालयात पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी घालणार साकडे। नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झाली असून मजल दरमजल करीत दिनांक 19 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यात जिल्ह्यातर्फे स्वागत करण्यात येणार आहे। तर पनवेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, कोकण अध्यक्ष नितीन शिंदे तसेच प्रमुख पत्रकार यावेळी संवाद यात्रेबद्दल पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात संवाद साधतील। या स्वागत सोहळ्यानंतर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 300 पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत भव्य पत्रकार परिषद सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी दिली। या पत्रकार संवाद यात्रेच्या रायगड जिल्ह्यात स्वागताच्या नियोजनासंदर्भातील पनवेल शासकीय विश्रामगृहामधील बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते। महामुंबईसह शैलेश पालकर, पनवेल। नवी मुंबई झालेल्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला। त्या निर्णयानुसार राज्यामध्ये पत्रकार संवाद यात्रा सुरू झाली। नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे, इथून सुरू झालेल्या पत्रकार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सोमवारपासून चालू होत आहे उद्या, आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये येणार आहे। आणि खालापूर तालुक्यातून पनवेलमध्ये येऊन 19 तारखेला पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह आहे, इथे तो होणार आहे। याचं नियोजन करण्यासाठी आज ही बैठक लावली। या बैठकीला नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आहेत, रायगडचे उपाध्यक्ष आहेत राकेशजी खराडे, इथले आमचे सरचिटणीस किंवा जुने पदाधिकारी आहेत आमचे किरणजी बातम आहेत, आमचे सहकारी आहेत खालापूर आणि पनवेल तालुक्यातले। ह्या सगळ्यांनी इथे येऊन एक चांगला निर्णय घेतला की या संवाद यात्रेचं आपण खालापूर तालुक्यापासून इतकं सुंदर स्वागत करायचं की ते संपूर्ण नियोजन जे आहे ते इथे झालेलं आहे। आणि ह्या नियोजनामागे हेतू असा आहे की पत्रकारांनी अजूनपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची बाजू मांडली, त्यांच्यासाठी आवाज उठवला, पण पत्रकारांसाठी कोणी काही केलं का, तर ते करण्याची वेळ आलेली आहे। जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे की इतनी शक्ति देना हमें दाता, मन का विश्वास कमजोर होना, त्याच्यामध्ये दुसरों की जय करने से पहिले खुद की जय करणं हा हेतू आहे। की आता आम्ही इतरांचा जय करतोय, आता आम्ही स्वतःचा पण जय करायला निघणार आहोत। आणि पत्रकारांचा एक चांगला बुलंद आवाज, ह्या राज्यातले पत्रकारांचे आयकॉन वसंतरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा चालणार आहे। याच्यामध्ये विश्वासराव आरोटे साहेब हे सरचिटणीस आहेत आणि तसेच नितीन शिंदे आहेत, हे जे कोकण विभागीय अध्यक्ष आहेत। ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन ह्या पत्रकार संवाद यात्रेला मिळणार आहे। संवाद यात्रेचा गवगाव खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे। तो जो आता मुंबईपर्यंतचा टप्पा जो आहे, जो ठाणे मार्गातून रायगड जिल्ह्यातून जाणार आहे, त्याच्या नियोजनाची आज जी बैठक झाली, यामध्ये आमचे पालकर साहेब आहेत, यांनी प्रत्येक घटनेचा, प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करून त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकार, सगळे कोकणातले पत्रकार असतील, या सगळ्याचा सहभाग या ज्या यात्रेमध्ये होणार आहे। आणि पनवेलमध्ये जो काही संवाद होईल, त्यानंतर ठाण्यामध्ये जो होणार आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा। ज्यांना खरोखर सक्षम पत्रकारिता करते त्यांच्यासाठी एक बुलंद संघटना म्हणून या संघटनेकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे। तर प्रत्येक पत्रकाराला आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्यासाठी ही संघटना महत्त्वाची ठरणार आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार मोठी संघटना आहे, पण कुठल्या पत्रकारांना तुम्ही या संस्थेचे सदस्य नाही, तुम्ही कसं याच्यामध्ये सामील होतो असं काही आहे का? एक प्रकारे ही संवाद यात्रा त्यासाठीच आहे की ज्यांना सक्षम पत्रकारिता करते, जे स्वतःला पत्रकार, आज पत्रकारिता देखील थोडीशी जी हे झालेली आहे, त्याला कुठेतरी चांगली एक दिशा मिळावी। त्या पत्रकारांना न्याय हक्कासाठी नव्हे केवळ, तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्यावर येणारे प्रसंग आहे, त्यांच्यावर समज आहे, त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं। ही पत्रकार संघटना ते सगळं करणार आहे। त्यामुळे असं तुम्ही जो प्रश्न विचारता पत्रकारांसाठी, तर ही